मुंबईमध्ये बीकेसीमध्ये सरस या प्रदर्शनाचं उद्घाटन सुरू आहे, पण याच वेळी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडेंनी केलेलं एक महत्त्वाचं विधान. त्यांनी असं म्हटलंय, कदाचित शेवटचं महालक्ष्मी सरस आहे. पुढच्या वर्षी मी महिला बालविकास मंत्री असेन की नाही हे माहीत नाही, पण सत्ता आल्यावर याच खात्याचं काम करायला आवडेल असं देखील आता पंकजा मुंडेंनी म्हटलंय अशी माहिती कळते आहे. आपल्याला माहिती आहे, महालक्ष्मी सरस या प्रदर्शनाचं उद्घाटन होत आहे आणि राज्यभरातल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून इथे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या स्टॉल्सच्या माध्यमातून त्यांना रोजगार देण्याचं काम होत असतं आणि खूप मोठ्या पद्धतीने एक व्यासपीठ खरं तर असतं. आणि त्याच दरम्यान पंकजा मुंडेंनी उद्घाटनादरम्यान एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं, हे कदाचित शेवटचं महालक्ष्मी सरस असेल आणि पुढच्या वर्षी मी महिला आणि बालविकास मंत्री असेन की नाही हे माहीत नाही. अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अक्षय, बिटवीन द लाईन्स काय म्हणूयात? रेणुका, एकंदरीत आपण बघितलं तर सध्या निवडणुकीचा काळ आहे आणि आता यावर्षी महालक्ष्मी सरस हा जो महिला बचत गटांचा एक महोत्सव मुंबईमध्ये दरवर्षी आयोजित केला जातो, याच्या उद्घाटन समारोहाला महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या आणि त्यावेळी त्यांनी हे खंत व्यक्त केली. पंकजा मुंडेच्या म्हणण्यानुसार पुढल्या वर्षी मी या ठिकाणी महालक्ष्मी सरसमध्ये महिला आणि ग्रामविकास मंत्री म्हणून येईल की नाही माहीत नाही, मात्र आम्ही सत्तेत येऊ आणि सत्तेत आल्यावरही मला या ठिकाणी जो पदभार आहे हा महिला आणि बालविकास खात्याचाच पदभार स्वीकारायला आवडेल. कुठेतरी बिटवीन दी लाईन जे आपण विचारलं, बिटवीन दी लाईन कुठेतरी शाश्वती निवडून येण्याची नसल्याचं या सगळ्या पंकजा मुंडे यांच्या बोलण्यातनं दिसतंय. कारण निवडून आलो तर सरकार बनणार की नाही, पहिली गोष्ट तर आपण निवडून येऊ की नाही, अशा सगळ्या पद्धतीची ही पंकजा मुंडे यांची आज परिस्थिती आणि हे वक्तव्य बघायला मिळालं. आत्मविश्वासाची कमतरता या सगळ्यातनं पंकजा मुंडे यांची जाणवली. अगदी खरं आहे. पण पुन्हा एकदा ही बातमी दाखवतो आहोत, ही कदाचित शेवटचं महालक्ष्मी सरस प्रदर्शन असेल असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. पण त्याचबरोबर महत्त्वाचं विधान ते म्हणजे हे की पुढच्या वर्षी मी महिला विकास मंत्री असेल की नाही हे माहीत नाही असं त्यांनी म्हटलंय. आणि त्याचबरोबर पण सत्ता आल्यावर याच खात्याचं काम करायला आवडेल असं देखील आता पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. बीकेसीमध्ये आता महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचं उद्घाटन होत आहे. मोठ्या प्रमाणात इथे महिला बचत गटांसाठी एक मोठं व्यासपीठ हे असतं, पण त्याच दरम्यान पंकजा मुंडेंनी केलेलं हे अत्यंत विधान महत्वाचं असंच म्हणावं लागेल. अक्षय, जसं तू आता म्हणतोयस की खरं तर कदाचित शाश्वती नाही विजयाची किंवा परत सत्तेवर येण्याची, नक्की तसंच म्हणता येईल. कारण जर विजयाची खात्री असती तर पंकजा मुंडेंचं विधान काहीसं आत्मविश्वासपर असतं. असंही बोलू शकले असतं की यावर्षी म्हणजे माझी टर्म संपते, मात्र पुढल्या वर्षी सुद्धा आमचं सरकार येईल आणि मी महिला आणि बालविकास खात्याची मंत्री होऊन या महालक्ष्मी सरसच्या उद्घाटनाला येईल, असं ते वक्तव्य करू शकले असत्या. मात्र कुठतरी आत्मविश्वासाची किंवा एकंदरीत राज्यातलं वातावरण बघता. अगदी अक्षय, या संदर्भातल्या आणखीन तुमच्याकडून अपडेट्स घेणार आहोत. आपण थेट जाणार आहोत. ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. अतुल कुलकर्णी, जे एक महत्वाचं विधान निश्चितच म्हणावं लागेल, या दोन वाक्यांमधला बिटवीन द लाईन्स काय सांगता येईल? पंकजा मुंडे सहसा असं इतकं थेट बोलण्यासाठी प्रसिद्ध नाहीत, पण त्या का बोलून गेल्या आणि त्याच्या मागे ते बोलण्याची त्यांची मनस्थिती काय होती आणि कुठल्या ते विनोदाने बोलल्या की खरोखरच गांभीर्याने बोलल्या, हा एक भाग आहे त्याच्यातला. पण जर त्या गांभीर्याने बोलल्या असतील हे विधान, तर मात्र राज्यातली एकूण परिस्थिती, बीड जिल्ह्यातलं राजकारण आणि भाजप शिवसेनेची युती होणार की नाही होणार, ह्या सगळ्या अँगल्सवर या विधानाकडे बघावं लागेल. कदाचित त्यांना असंही वाटत असेल की आपण आता मंत्री नाही तर मुख्यमंत्री म्हणूनही येऊ शकतो, असंही, कारण त्यांची ती इच्छा लपून राहिलेली नाही. याच्या आधी देखील त्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे की मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे वगैरे, अशा पद्धतीची विधानं त्यांनी केलेली आहेत. त्यामुळे कदाचित तोही एक अँगल मिश्किलपणे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल. अगदी खरं. आणि काल देखील मंत्रिमंडळाची जेव्हा बैठक झाली तेव्हा देखील त्यांची अनुपस्थिती जाणवली होती. त्या अनुपस्थितीचं कारण म्हणजे सरळ होतं, गोपीनाथ मुंडेंची हत्या केली गेली अशा पद्धतीचा जो आरोप सुजानी केलेला आहे ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्याच्या बॅकग्राऊंडवर, त्यातून त्यांची आलेली अस्वस्थता असेल. कारण नाही म्हणलं तरी ते त्यांचे वडील होते आणि त्यांच्याविषयी त्यांच्या मनात प्रचंड सॉफ्ट कॉर्नर आहे आजही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या वातावरणातूनही कदाचित त्यांनी स्वतःला बाजूला ठेवलं असेल त्या मीटिंगमध्ये. आणि कालच्या कॅबिनेटचे विषय बघितले तर फार काही असे महत्वाचे विषय नव्हते आणि त्यांच्या विभागाचा तर एकही विषय नव्हता त्या मीटिंगला, त्याच्यामुळेही कदाचित ते आल्या नसतील.
अगदी या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाटक सर आता आपल्या सोबत आहेत. सर, एक महत्त्वाचं विधान निश्चितच म्हणावं लागेल. निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि तेव्हा कॅबिनेट मिनिस्टर असलेल्या, कॅबिनेट मंत्री असलेल्या एका महत्त्वाच्या मंत्र्याचं इतकं महत्त्वाचं विधान नाही. त्यांनी जे विधान केलेलं आहे, जे मला जे समजलं ते विधान, मला वाटतं मी पुढे बालविकास मंत्री असेल की नाही हे सांगता येत नाही असं ते बोलले आहेत ना. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे कदाचित माझं शेवटचं महालक्ष्मी सरस आहे. पुढच्या वर्षी मी महिला बालविकास मंत्री असेन की नाही माहित नाही, पण सत्ता आल्यावर याच खात्याचं काम करायला आवडेल अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे असं कळतंय. मग त्यात काहीच, मला काही त्यात गैर वाटत नाहीये. कारण पुढचं हे बघा असं आहे की इलेक्शन नंतर काय होणार, पुढे सरकार आल्यानंतर परत नव्याने काही पत्ते पिसले, नव्याने खाते वाटप होतं. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणी आत्ता सांगू शकत नाही मला पुढच्या वेळी हेच खातं मिळेल म्हणून. आत्ताच्या ह्याच्यामध्ये तर आत्ताच्या संरचनेमध्ये एक मुख्यमंत्री सोडले तर कोणी सांगत नाही की पुढच्या वेळी मी फक्त मीच मुख्यमंत्री असणार म्हणून, बाकी कोणी सांगत नाही हेच खातं असेल. त्यामुळे त्याचं बोललं असेल त्यात काही मला गैर वाटत नाहीये. त्यात तसं ठीक आहे, पण मला काही चुकीचं वाटत नाही. आपण यामधून असं देखील म्हणता येईल की कदाचित येणाऱ्या काळामधलं सरकार त्यांचं नसेल, कदाचित त्याच्याविषयीची खात्री किंवा शाश्वती नाही. नाही मग तसं त्या म्हणल्या ना की मला हेच खातं असायला आवडेल, पण सरकार आपलं असेल किंवा नाही असं मला वाटत नाही. त्यांचा बोलण्याचा अर्थ असा असेल. कारण शेवटी पंकजा मुंडे या सरकारमधल्या अत्यंत महत्वाच्या मंत्री आहेत आणि त्या अशा प्रकारचं लूज विधान करतील असं मला तरी वाटत नाही. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपण बघतोय पुन्हा एकदा महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं एक महत्त्वाचं विधान. त्यांनी असं म्हटलेलं आहे की कदाचित माझं शेवटचं महालक्ष्मी सरस असेल. आपल्याला माहिती आहे एक मोठं व्यासपीठ, एक मोठा प्लॅटफॉर्म दिला जातो महिला बचत गटांसाठी आणि त्या खात्याचं काम करत असताना पंकजा मुंडेंनी केलेलं हे एक महत्त्वाचं विधान आहे. पुढच्या वर्षी मी महिला बालविकास मंत्री असेन की नाही माहीत नाही असं त्यांनी म्हटलंय, पण त्याचबरोबर सत्ता आल्यावर याच खात्याचं काम करायला आवडेल असं देखील पंकजा मुंडे यांनी आता म्हटलंय, अशी माहिती सध्या आपल्याला कळते आहे. मोठ्या प्रमाणात हे एक मोठं विधान निश्चितच म्हणावं लागेल. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं एक मोठं विधान आहे. आणि जसं आता अतुल कुलकर्णी त्याचबरोबर उदय तानपाटक सरांशी देखील आता आपण बोललो आणि यामध्ये एकीकडे असं देखील मतप्रवाह देखील असा म्हटला जातोय की कदाचित पुढचं सरकार आमचं असेल की नाही असा देखील एक अर्थ आहे. पण त्याचबरोबर बीडमधलं राजकारण, त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी असं म्हटलेलं होतं की मी लोकांच्या मनातली देखील मुख्यमंत्री असं देखील त्यांनी एकदा विधान केलेलं होतं. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर निश्चितच हे एक विधान महत्त्वाचं म्हणावं लागेल. मुंबईतून आलेली ही एक महत्त्वाची बातमी सध्या आपण बघतोय. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडेंचं हे अत्यंत महत्त्वाचं विधान आणि त्या संदर्भात आपण आणखीन प्रतिक्रिया देखील जाणून घेतोय. धर्मेंद्र जोरे, आणखीन पत्रकारांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरे आता आपल्या सोबत आहेत. सर, तुमच्यापर्यंत देखील हे विधान पोहोचलं असेल, तुमची प्रतिक्रिया. मला स्टडीड असं एक विधान वाटतं की यामध्ये एक साशंकता आहे की पुढच्या इलेक्शन्समध्ये काय होईल आणि त्यासोबतच त्यांना आत्मविश्वास पण दिसतो आहे की पुढच्या वेळी भाजपाचं सरकार येईल आणि भाजपाचं सरकार आल्यानंतर त्यांना याच खात्यात काम करायला आवडेल. याचा अर्थ मी असा घेतो की त्यांना आतापर्यंत 4 वर्षामध्ये 4.5 वर्षामध्ये जी कामं केली आहेत आणि तीच कामं पुढे करायला आवडेल अशा पद्धतीचं त्यांचं एक मला अर्थ दिसतो. आणि दुसरं ज्या त्यांच्या वडिलांच्या मृत्यूच्या संदर्भात ज्या 2-3 दिवसामध्ये ज्या वेगवेगळ्या बातम्या येत आहेत आणि त्याचं पण काही या वक्तव्यामध्ये फ्रस्ट्रेशन किंवा ज्या पद्धतीचा मानसिक त्रास त्यांना होतोय का हे पण याच्यामध्ये दिसते. कारण काल त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा आलेल्या नव्हत्या. तर त्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी मागे टाकून एक नवीन सुरुवात आणि ती सुद्धा अगदी पॉलिटिकली कन्फ्युजिंग स्टेटमेंट करून विरोधकांना आणि पक्षातील विरोधकांना सुद्धा म्हणजे इतर विरोधक आणि पक्षांतर्गत विरोधक या सगळ्यांना एक काय म्हणतात त्याला वेल्ड इशारा, ज्याला आपण एक असा त्याला इंग्लिशमध्ये जो वेल्ड वॉर्निंग म्हणतात त्या पद्धतीचा देण्याचा प्रयत्न करतायत असं मला वाटतंय. पण यामध्ये जास्त आपण रिडिंग करायचं का हाही एक प्रश्न आहे. फक्त एक जे महत्वाचं मला वाटतंय की पुढच्या वेळी आमची सत्ता येईल की नाही, तर हे कशाचं द्योतक आहे. एका बाजूने बीजेपी म्हणते की आम्ही पूर्ण सत्तेमध्ये येणार आहोत
लोकसभा असू देत किंवा असेंब्ली असू देत, शिवसेना सोबत असू देत किंवा नसू देत, अशा दोन्ही सिच्युएशनमध्ये काय होणार आहे, या दोन्ही पक्षातल्या आमदार आणि खासदार लोकांना एक काळजी लागून गेलेली आहे. तर ती काळजी सुद्धा इथे रिफ्लेक्ट होते का, हा पण प्रश्न आहे. निश्चितच. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी, त्याचबरोबर उदय तानपाठक, धर्मेंद्र जोरे या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामधला या वक्तव्याचा नेमका अर्थ काय आहे याविषयी देखील आपण येणाऱ्या बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत. आता या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.